पप्पा मला बिझनेस करायचा आहे. कशाला काय गरज नाही, काही पण काढती, नवीनच काहीतरी निघतंय, असे शब्द आलेले माझे पप्पा. तर नमस्कार मंडळी, मी तुमची लाडाची अमृता. तर कसे आहात तुम्ही? तर थोड्या महिन्यांपूर्वी मी पप्पाला ज्यावेळेस सांगितलं होतं की मला बिझनेस करायचा आहे म्हणून, तर साफ नकार दिला होता. पण मी त्यांना म्हटलं पप्पा मी ऑलरेडी झाले 8 महिने करते, फक्त तुम्हाला सांगितलं नाही. तर ते म्हणे नाही का कधीपासून सुरू केलं, कशाला सुरू केलं, मला आवडत नाही हे. मग मी त्यांना त्यावेळेस ते IT पार्क फिरवलं, माझं दाखवलं पुढचं प्लॅन की नेमकं मला काय करायचंय, कसं करायचंय. त्यांना अजिबात आवडलं नव्हतं हे की नाही का, कारण की त्यांची इच्छा होती मी PSI बनावं. त्यांनी त्यासाठी मला खूप म्हणजे शिकवलं, बाहेर टाकलं. आणि नंतर मी हे मेसचं काम घेतलं तर त्यांना अजिबात पटलेलं नव्हतं. पण ज्यावेळेस मी ते IT पार्कमध्ये फिरवलं त्यांना, माझं जी प्लॅनिंग सांगितली त्यांना ती पटली. पण त्यांना एवढे खुश नव्हते, तरी पण त्याच विचारात ते घरी गेले. आणि त्यानंतर मग मला सतत कॉलवरती विचारायचे, ठीक चाललंय का, व्यवस्थित आहे का तुझं, तू व्यवस्थित आहे का, काही पैशांची गरज आहे का. मग मी म्हटलं नाही. तर मला कधी कधी भेटायला येतात, पहिल्यांदा खायच्या गोष्टी घेऊन यायचे. माझी तब्येत अशीच नाही आहे बरं का, हे पप्पा कसं देणं आहे सगळं नाही, खाण्याचे नुसतं खायचे लाड करायचे. आता माझ्या बिझनेसचे लाड पण करायला लागले. तर आता नाही का मला म्हणजे गहू घेऊन आले, तर कट्टा घेऊन आले तांदळाचा, जे जे सामान लागते ते विचारून घेऊन आले. तर आणि मला आता फक्त एकच म्हणजे VMPच्या भाषेत बोलू वाटते की एकीपी म्हणते की दमलेल्या बापासाठी लेक नारळ पाणी, दमलेल्या बापासाठी लेक नारळ पाणी, आणि लढणाऱ्या लेकीसाठी एक बाप बुलंद कहाणी. हे वाक्य कुठले काय माहिती, पण 8-10 वर्षापासून टाकते मी सतत, पण आता ह्या वाक्याचा अर्थ कळायला लागलाय. थँक्यू मंडळी, तुम्ही पण खूप सपोर्ट करताय, त्यासाठी धन्यवाद.